बघा, या प्रश्नामध्ये दिलेलं आहे सर्वात लहान नैसर्गिक विषम संख्या सांगा. 4 पर्याय दिलेले आहेत. आता हा प्रश्न समजून घेत असताना आपल्याला 2 शब्दांकडे लक्ष केंद्रित करावं लागेल. तो म्हणजे नैसर्गिक आणि विषम. प्रश्न विचारलेला आहे सर्वात लहान नैसर्गिक विषम संख्या सांगा. आता नैसर्गिक संख्या म्हणजे काय हे या प्रश्नाचं उत्तर देत असताना आपल्याला माहिती पाहिजे. नैसर्गिक संख्या, नैसर्गिक संख्या या त्या संख्या ज्या निसर्गामध्ये आपल्याला दिसणाऱ्या वस्तू आपण मोजू शकतो, किंवा कोणतीही वस्तू मोजत असताना आपण त्या मोजण्याची सुरुवात ज्या अंकांपासून करतो आणि जे अंक ज्या संख्या आपण वापरतो त्या नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्येलाच प्राकृतिक संख्या असे म्हणतात. हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. प्राकृतिक संख्या. याचबरोबर याला इंग्रजीमध्ये नॅचरल नंबर असे सुद्धा म्हणतात. नॅचरल नंबर्स. आता या नैसर्गिक संख्या यांना आपण मोज संख्या असं सुद्धा म्हणू शकतो, कारण की मोजत असताना आपण या संख्येचा वापर करतो. निसर्गामध्ये आपल्याला जे काही दिसतंय, समजा झाडे दिसत असतील, आपल्या परिसरामध्ये घरे दिसत असतील, कोणत्या वस्तू असतील, काहीसुद्धा मोजत असताना आपण मोजण्याची सुरुवात कोणत्या अंकापासून करत असतो? 1 पासून करत असतो. 1, 2, 3, 4 आणि मग पुढं. मग हे सगळं मोजत असताना आपण 1 ने सुरुवात करतो. म्हणून नैसर्गिक संख्येची सुरुवात 1 ने होते. नैसर्गिक संख्या या 1 पासून सुरू होतात आणि पुढे. मग पुढे कुठपर्यंत? तर पुढे अनंत. आता त्याचा अंत नाही. 1, 2, 3, 4, 5, 10, 100, 1000, लक्ष, कोटी आणि पुढे अनंत, अब्ज. आता तर या नैसर्गिक संख्येची सुरुवात लक्षात आली आपल्याला की नैसर्गिक संख्या या 1 न सुरू होतात. मग आता दुसरी गोष्ट आहे की विषम संख्या विचारली आपल्याला. आता विषम संख्या म्हणजेच काय? की ज्या संख्येची आपण समान वाटणी करू शकत नाहीत. समान वाटणी पूर्णांकाची आपण करू शकत नाहीत. उदाहरणामध्ये 2 मुलं आहेत. एकाचं नाव ओम आहे आणि एक कार्तिक आहे. समजा यांना आपल्याला 5 लाडू द्यायचे आहेत. तर समान देता येणार नाही. वाटणी करत असताना आपण ओमला 2 लाडू देऊ, कार्तिकला 2 लाडू देऊ, तरी आपल्याकडे 1 लाडू शिल्लक राहतो. समान वाटणी होत नाही. मग समान वाटणी होत नसेल तर अशा संख्येलाही विषम संख्या म्हणतात. समान वाटणी नाही.